आम्ही संभाजीनगरचे आहोत। काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील, परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे। आणि असं सरकार आपल्याच विचाराचं असताना जाणीवपूर्वक समाजात अशांतता निर्माण करणार काही नाही आहे, होणार काही नाही, यांच्याकडून करू काहीच शकणार नाही आहे। मग एकीकडे केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी मेंटेनन्ससाठी देतं, आणि एकीकडे त्यांच्याच विचाराचे लोक, भले विश्व हिंदू परिषद असेल नाही तर अन्य कोणी असेल, या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात। मला असं वाटतं लोकांना चांगला शब्द वापरायचं तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळे करतात। याही बाजूनं तेच, ज्याला डबल ढोलकी म्हणता येईल, आणि याही बाजूनं तेच। परंतु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, त्याच याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती। आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य आहे का नाही मान्य मला माहिती नाही। औरंगजेब आक्रमक होता, औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं। निश्चित औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहेत या महाराष्ट्रात, परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं। मला वाटतं अतुल भाळकर यांनी त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, सरळ जावा एक अर्ज करावा, आदेश काढा आणि काढायला लावा कबर, बाकी भानगडी कशाला करत बसताना, बरोबर का नाही? त्यांचा मुख्यमंत्री अतुल भातखळकरांचा दररोज ते मुख्यमंत्र्याला भेटतात, पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा आणि पाडून टाकावं, जर एवढंच तुम्हाला कुमकुम येतं। पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी? एकीकडे बाबरी ढाचा पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे, आणि एकीकडं औरंगजेबाची कबर पाडा म्हणायचं यांचंच आहे। काही नाही, एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं, मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, बेरोजगारचा प्रश्न आहे, याच्याकडून दुर्लक्ष हटविणं, या राज्याची आर्थिक स्थिती 8,09,00,000 कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर, याच्यापासून दुर्लक्ष करणं आणि मग असे विषय उपस्थित करणं, हा मला असं वाटतं यांचा धंदा या देशभरात झालेला आहे। आज त्या बाबतीत सामनाने चांगल्या पद्धतीनं रोखठोक भूमिका मांडलेली आहे की आज या हिंदुस्थानमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न